वाखरीत घराणेशाहीचा फटका भाजपला बसणार. एकीकडे परिचारकांचा त्याग तर दुसरीकडे उमेदवारीसाठी पक्ष बदलणारे काळे यांची मतदारसंघात जोरदार चर्चा. राजकारणात नेत्यासाठी झटणारे कार्यकर्ते असंख्य असतात. तसंच झटणाऱ्या कार्यकर्त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेत संधी देऊन मोठं करण्याचं काम हे नेत्याला करावं लागतं. मात्र तसं आजकाल होतं का? निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पदरात सतरंजाच उचलणं येत आहे असंच चित्र आहे. मग कधी त्या दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्याच्या असो किंवा आपल्याच पक्षातील नेत्यांच्या मुलांच्या असो. म्हणूनच सध्या सतरंजा उचलणारे हे जणू एक पदच झाले आहे. सगळीकडे घराणेशाहीचाच बोलबाला दिसतो, त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ता मात्र मागे फेकला जातो. तसेच काहीसे चित्र सध्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्ताने पाहायला मिळतं आहे. इथे घराणेशाहीचा बोलबाला स्पष्टपणे दिसतो आहे आणि याचा फटका वाखरी गटात भाजप उमेदवार कल्याणराव काळे यांच्या भावजाई मोनिका काळे यांना बसणार अशी जोरदार चर्चा आहे. पंढरपूरच्या वाखरी गटात सध्या राजकारण नाही तर संगीत खुर्चीचा खेळ सुरू आहे. सकाळी एका पक्षात, दुपारी दुसऱ्या पक्षात, संध्याकाळी थेट उमेदवारी. पण या खेळात ज्यांचा बळी दिला जातोय तो म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांचा. दुसरीकडे करकंब गटातून प्रणव परिचारक यांना उमेदवारी न देता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्याने माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं कौतुक होतंय. तर तब्बल 6 वेळा पक्ष बदललेले आणि 7व्यांदा दुसऱ्या पक्षाच्या दारात उमेदवारीसाठी जाणाऱ्या चेअरमॅन कल्याणराव काळे यांच्यावर टीका होताना दिसते आहे. त्यामुळे एका बाजूला सत्तेची समीकरणं, दुसरीकडे प्रीतीताई यलमार यांची वर्षानुवर्षांची निष्ठा. ज्यावेळी पक्ष वाढवायचा होता तेव्हा यलमार आठवल्या, पण सत्तेची फळं चाखायची वेळ आली तेव्हा राष्ट्रवादीतून इम्पोर्ट केलेल्या उमेदवाराला रेड कार्पेट दिलं गेलं. जर प्रीतीताईंना आपला स्वाभिमान जागा ठेवला आणि निवडणूक लढवली तर भाजपला जोरदार फटका बसेल अशी चर्चा जोरदार मतदारसंघात सुरू आहे. यलमार यांच्यावर झालेला अन्याय, अभिजित पाटलांनी लावलेला जोर यामुळे चित्र वेगळं दिसू शकतं अशी राजकीय विश्लेषकांचं मत आहे. पक्षाचा आदेश मोठा की कार्यकर्त्यांची निष्ठा? आयारामांची घोडदौड होणार की निष्ठेचा विजय? भाजपच्या या चुकीच्या निवडीचा फटका कोणाला बसणार हे लवकरच स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून सांगा.